केलंय माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18, 34 आणि 35वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येनं तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण 34वा आणि 35वा श्लोक पाहूया. यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः स पार्थ राजसी. अर्थ: परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ आणि काम यांच्या फळांवर आसक्त होतो तो निश्चय राजसिक होय. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्यांच्या फळांची अभिलाषा करतो, इंद्रिय तृप्ती हीच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियांमध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिये गुंतलेली असतात तो रजोगुणी असतो. 35वा श्लोक. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. अर्थ: हे पार्थ, जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: यावरून असा निकष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाहीत. या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा होय. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांत स्वप्नावस्था असतेच. कारण स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. तथापि जे मनुष्य अतिनिद्रा आणि भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव टाळू शकत नाहीत, तसेच जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचे सदैव स्वप्न पाहत असतात आणि याप्रमाणे ज्यांचे प्राण, मन आणि इंद्रिये गुंतलेली असतात, त्या मनुष्यांची धृती तामसिक समजली जाते. आता 33व्या श्लोकामध्ये काल माताजींनी सांगितले की धृती म्हणजे काय म्हटले की निश्चय, की जो निश्चय अचल आहे, योगाभ्यासाप्रमाणे दृढपणे धारण केलेला आहे आणि जो अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. याबद्दल काल पवित्र लीला माताजींनी सांगितलेले आपल्याला. तर आज आपण हाच निश्चय हा रजोगुणी आणि तमोगुणी कसा असतो याबद्दल थोडस चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की श्रीमद भागवतमची रचना कशा पद्धतीने झाली, की नारद आणि व्यासमुनी यांचा संवाद आहे की हे व्यासमुनी यांनी सुरुवातीला सर्व बाकीचे जे काही वेद आहेत, 4 वेद आहेत किंवा पुराण आहेत, 18 पुराण म्हणतो आपण, तर ही पुराण लिहिलेली, परंतु हे सगळं लिहिताना तरी पण ते अस्वस्थ किंवा थोडेसे असं खिन्न होते. आणि त्या अवस्थेमध्ये ते जेव्हा बसलेले असतात तर त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि मग ते म्हणतात की
तुम्ही असं खिन्न का बरं दिसत आहेत? तर तेव्हा नारद मुनींना श्रील व्यासदेव सांगतात की मी खरं तर 4 वेद लिहिलेले आहेत. खरं तर त्या वेदांचा अभ्यास म्हणजे त्यातल्या एका वेदाचा अभ्यास करणंच इतकं कठीण कार्य आहे खरं तर. किंवा ते वेद समजणं आणि ते इतकं प्रचंड ज्ञान आहे, ते समजणं इतकं कठीण आहे. तर आणि त्यातलं थोडस जरी आपल्याला ज्ञान झालं तरी असं आपल्याला वाटतं की खूप आपल्याला काहीतरी कळालेलं आहे. तर ही आपली अवस्था आहे, परंतु वेद ज्यांनी लिहिले, संहिता लिहिले आणि 18 पुराणं लिहिली, एवढं करून देखील जेव्हा त्यांना असं वाटलं की काहीतरी कुठंतरी कमी आहे, तेव्हा नारद मुनी काय म्हणतात, तू खूप छान पद्धतीने हे सगळं शब्दबद्ध केलेलं आहेस. परंतु त्या सगळ्या विषयांचा किंवा आशय काय होता, तर धर्म, अर्थ, काम हं? आणि मोक्ष या 4च गोष्टींवरती तुम्ही विवेचन केलेलं आहे. आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत खरं तर. की ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करून आपण जेव्हा ज्ञानार्जन करतो तर तो आपला धर्म झाला. नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करून अर्थार्जन करणं आणि प्रजोत्पादन करणं हे झालं अर्थ आणि काम. म्हणजे जिथे संयमित इंद्रिय तृप्ती करणं ही अपेक्षा असते. आणि हे सगळं झाल्यानंतर वानप्रस्थ किंवा संन्यासाश्रम पत्करून या सगळ्या ह्याच्यातून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे तो म्हणजे मोक्ष मार्ग झाला. तर या 4 पुरुषार्थांचं वर्णन करून देखील श्रील व्यासदेव हे खिन्न होते. हं आणि त्याचं उत्तर देताना नारद मुनी म्हणतात की खूप छान पद्धतीने या 4 पुरुषार्थांचं वर्णन जरी केलेलं असलं तरी यामध्ये कुठंच शुद्ध अप्रतिहता भक्ती म्हणजे काय आणि श्रीकृष्णांचं लीलांचं वर्णन कुठंच नाहीये. आणि त्या एकमेव गोष्टीमुळं ही खिन्नता तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही मग श्रीमद भागवतम ज्याच्यामध्ये भगवंतांच्या लीलांचं, त्यांच्या धामाचं वर्णन आहे, त्यांच्या भक्तांचं वर्णन आहे, आणि तिथे मग आपल्याला ऍक्च्युली शुद्ध भक्ती, अप्रतिहता भक्ती म्हणजे काय हे आपल्याला समजतं. आणि मग नारद मुनी म्हणतात की ही रचना जरी अशी अस्ताव्यस्त वाटली, समजा की असं एक सलग जरी नाही वाटली किंवा थोडंफार भाषेमध्ये किंवा अशा छोट्या छोट्या चुका ग्रॅमॅटिकल असतील, तरी देखील या रचनेमध्ये साक्षात भगवंतांचं वर्णन आहे, त्यांच्या लीला गुणांचं वर्णन आहे. त्यामुळं अशा पद्धतीची रचना अबद्ध जरी असली तरी देखील खूप सर्वात श्रेष्ठ अशी रचना आहे. आणि मग अशा रचनेचं म्हणून म्हणतात ना, शृण्वन्ती गायंती, म्हणजे जे महात्म्य आहेत तर ते महात्मे या अशा प्रकारच्या रचनेचं श्रवण करतात, त्याचं गायन कीर्तन करतात. आणि बाकीच्या ज्या म्हणजे जिथं भगवंत हे केंद्रस्थानी नाहीयेत आणि जरी खूप छान पद्धतीने वर्णन असलं तरी त्याला म्हटलंय वायस तीर्थ, केवळ कावळ्यांचं ते तीर्थस्थान अशा पद्धतीचं बाकीच्या रचनांचं वर्णन आहे. त्यामुळं एवढं महत्व या ठिकाणी भक्ती मार्गाला दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण भक्ती मार्गावरती आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा इस्कॉन मध्ये आलो किंवा या भक्ती मार्गामध्ये आपण प्रवेश केला, तेव्हा आपली एक छोटीशी श्रद्धा होती की आपल्या जाणीवेच्या पलीकडे काहीतरी शक्ती आहे की ही शक्ती या सर्व सृष्टीचं नियंत्रण करत आहे. हे कुठंतरी आपल्याला मिळालेली ज्ञान आहे किंवा ती कृपा आहे. आणि त्या जिज्ञासेच्या आधारावरती आपण जेव्हा हा मार्ग स्वीकारला तेव्हा आपली सुरुवातीची श्रद्धा ही कोमळ स्वरूपात मध्ये होती. आणि मग जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये अधिकाधिक या गोष्टींचं श्रवण करत जातो तेव्हा मग ही कोमळ श्रद्धा हळूहळू ती विकसित व्हायला लागते आणि मग ती दृढ निश्चयाचं
स्वरूप घेते. परंतु हा मार्ग पत्करताना किंवा या मार्गावरती आपण चालत असताना भगवंत जसं एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, बाय प्रॉडक्ट्स असतात प्रत्येक गोष्ट, त्याचा एंड रिझल्ट किंवा शेवट काय असतो, तर त्या प्रक्रियेमध्ये नेहमीच छोटे छोटे बाय प्रॉडक्ट्स किंवा अजून अन्य उत्पादनं तयार होत असतात. जसं की समजा साधं उदाहरण देते की आपल्याला कुरवड्या करायच्यात. आता उन्हाळ काम सुरू झालं असेल बऱ्याच जणींच्या घरी, तर उन्हाळ काम करताना कुरवड्या जेव्हा करतात, तर तेव्हा आपण काय करतो की ते गहू भिजत घालतो आणि मग ते 2-4 दिवस चांगले भिजल्यानंतर मग आपण ते मिक्सर मधनं काढून त्यातलं जे पांढऱ्या कलरचं सत्व किंवा तो जो साका आहे, तर मग ते शिजवून आपण कुरवड्या करतो. तर आपलं अंतिम ध्येय काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, तर कुरवड्या करायच्या. पण त्याचा बाय प्रॉडक्ट पण निघालेला आहे ना, की ते करताना तो जो गव्हाचा कोंडा जो आहे, तर त्याच्या त्या कोंड्याच्या देखील आपण कोंड्याच्या सालपापड्या करतो. तर हा झाला बाय प्रॉडक्ट. पण आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे, तर कुरडया. तसंच आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे की श्रीकृष्णांची सेवा करायची आहे, वैष्णवांची सेवा करायची आहे, आणि त्यांच्यावरती प्रेममयी संबंध आपल्याला प्रस्थापित करायचे. तर हे आपलं झालं अंतिम ध्येय किंवा त्या ध्येयापर्यंत आपल्याला मार्गक्रमण करत राहायचं आहे. आणि भक्ती मार्गावरचं हे मार्गक्रमण म्हणजे खरं तर ध्येय आणि साध्य हे एकच आहे. साध्य आणि साधन हे एकच आहे, त्यामुळे वेगळं असं काहीच नाहीये. तर हे मार्गक्रमण करत असताना आपल्याला त्या कोंड्याच्या भातवड्यांसारखंच आपल्याला अन्य गोष्टी देखील मिळतात. भगवंत आपल्याला बाय प्रॉडक्ट्स देतात. ते कुठल्या स्वरूपाचे असतात, तर कदाचित अर्थ किंवा अजून काही इंद्रिय उपभोग चांगल्या पद्धतीने, म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला ज्या एखाद्या गोष्टीचा खूप कष्ट करून आपल्याला ती गोष्ट साध्य करावी लागत असेल, तर कदाचित ती सुलभ होऊ शकते. तर ती कशासाठी देतात, की जेणेकरून आपला भक्तीमध्ये किंवा नामजपामध्ये, सेवेमध्ये अजून आपल्याला वेळ मिळावा, म्हणून त्या दृष्टीने भगवंत कदाचित त्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देतात. काहींना सिद्धी किंवा मुक्ती असे देखील, अर्थात हे भक्तीचे नाहीये, परंतु या आध्यात्मिक जगतातले भक्ती आणि सिद्धी आणि मुक्ती हे देखील असे बाय प्रॉडक्ट्स आहेत. मग आपण जर आपली दृढ निश्चय तेवढा स्ट्रॉंग, म्हणजे निश्चय जर तेवढा दृढ नसेल, तर मग आपण या छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडत असतो. आणि मग अशा पद्धतीने आपण त्या छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडलो, तर मग आपण काय करणार, धर्म, अर्थ, काम याच एवढ्याच फळांवरती आपण आसक्त राहू. आणि मग तेवढं झालं की आपलं समाधान होणार, आणि तो झाला राजसिक निश्चय. तर आता निश्चयाबद्दल म्हणजे मी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या कोट्स मधलं खूप छान छान आपल्याला मला काही मिळालेले आहेत, तर त्या दृष्टीने थोडस बोलण्याचा प्रयत्न करते. तर महाराज म्हणतात, श्रीकृष्णांच्या दृष्टीमध्ये एखादी व्यक्ती खूप आकर्षक आहे म्हणजे काय, तर त्या व्यक्तीकडे 2 अलंकार पाहिजे. कुठले बरं ते 2 अलंकार, तर एक म्हणजे तीव्र दृढ निश्चय हवा आणि दुसरं म्हणजे सौम्य नम्रता हवी. तर या 2 गोष्टी असतील तर श्रीकृष्णांच्या दृष्टीने ती व्यक्ती सर्वाकर्षक असते. आता गोपिकांचं उदाहरण आपण या बाबतीत पाहू शकतो, की जेव्हा मला वाटते वासंतिक रासलीला बहुतेक त्या दरम्यान, तर जेव्हा भगवंत गोपिकांसाठी म्हणून ती त्यांची बासरीची धून वाजवतात, तेव्हा त्या गोपिका आहे त्या अवस्थेमध्ये श्रीकृष्णांना भेटण्यासाठी अगदी रात्री सगळ्यांना सोडून, म्हणजे घरच्यांचा विचार, कुणाचाच कसलाच विचार न करता त्या जेव्हा त्यांच्याकडे जातात,
तेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही इथं एवढ्या रात्री कशासाठी आला आहात, की एवढ्या जंगलामध्ये म्हणजे स्वतःच कसलीच फिकर न करता तुम्ही इथं आला आहात, तर हे करणं चुकीचं आहे. त्यामुळे आता तुम्ही परत जा. आणि त्या इतक्या दृढ निश्चयी होत्या की त्या म्हणतात की नाही, आम्ही तुम्ही आम्हाला बोलवलं आहे आणि केवळ तुमच्या सेवेसाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आम्ही आता परत जाणार नाही. हा जेव्हा तो दृढ निश्चय भगवंतांनी पाहिला, तेव्हा मग त्यांनी त्यांच्याशी माधुर्य लीलेमध्ये खूप छान पद्धतीने रासलीला या स्वरूपामध्ये आदान प्रदान केलं. तर भगवंत देखील पाहत असतात की ही व्यक्ती आपल्याशी किती आसक्त आहे, आणि मग त्या लेवलवरती किंवा त्या स्तरावरती ते आपल्याशी आदान प्रदान करतात. अजून एका ठिकाणी महाराज काय म्हणतात की जर तुम्ही निश्चयी नसाल तर आध्यात्मिक मार्गावर तुम्ही निरुपयोगी आहात. एवढं असं काय म्हणतो आपण, अशी सर्जरी केल्याचं असं एक वाक्य आहे. एकदम सर्जरी करतायत महाराज या वाक्यामध्ये, की जर तुम्ही दृढनिश्चयी नसाल तर तुम्ही निरुपयोगी आहात या आध्यात्मिक मार्गावरती. तर हे आपल्या दृष्टीने खूप असं अलार्मिंग किंवा सावधतेचं सावधानता आपल्याला इथं या वाक्यातनं समजते, की सिद्धी आणि मुक्ती हे जसे बाय प्रोडक्ट्स आहेत, तर त्या दृष्टीने आपण कदाचित भरकटले जाऊ शकतो, की थोडंफार आपल्याला धनाची प्राप्ती झाली किंवा आपलं आयुष्य थोडस सुखकारक झालं, तर आपण त्याच गोष्टीमध्ये रमून जाऊ शकतो आणि आपल्या भक्ती मार्गावरनं आपण कदाचित भरकटले जाऊ शकतो. तर त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आपलं ध्येय काय आहे, तर ते गाठल्याशिवाय आपल्याला कुठंच थांबायचं नाही. कारण मायादेवी ह्या अनेक खेळणी आपल्या पुढे करत असतात, की कुठल्याही स्वरूपामध्ये असतील, की कदाचित खूप इतकं सुख देतील त्या खेळण्या, म्हणजे सुखाच्या स्वरूपामध्ये ते खेळणं पुढं करतील, की आपण त्या सुखामध्येच इतकं रममाण होऊ की आपल्याला भगवंतांचा विसर पडेल. किंवा मायादेवी इतकं दुःख देतील की कदाचित आपल्याला वाटेल की मी तर एवढ्या वर्षांपासून भगवंतांचं हरिनाम जप करतीये, सेवा करतीये, तरी पण माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख का बरं आलं. आणि त्या विचारांमध्ये राहून आपण कदाचित या मार्गावरचा विश्वास कुठंतरी आपला डळमळीत होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मायादेवींची खूप वेगवेगळ्या व्हरायटीची ही खेळणी आहेत. तर त्यातलं अजून एक खेळणं म्हणजे काय, की जेव्हा आपण एखादी व्यक्ती खूप प्रगत झालेली आहे, तर मायादेवींची खेळणी ही अजून त्या लेवलवरती काम करणारी आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो की पूर्वी आपल्याला कसं असायचं, की लहान बाळांना छोटासा खुळखुळा दिला तरी त्याचं समाधान व्हायचं, किंवा छोटीशी अशी गाडी दिली तरी त्या गाडीमध्ये तो रमायचा. परंतु आता लहान मुलांचा, अगदी तान्ह्या बाळांपासून आपण स्वरूप पाहतो की त्या मुलांना काही पाहिजे असलं, म्हणजे साधं जेवण जरी करायचं असलं तरी त्यांना काय लागतं, तर समोर मोबाईल लागतो आणि त्याच्यावरती काहीतरी एखादा कार्टून किंवा काय जे आहे, एखादा गेम असं काहीतरी लावावं लागतं. तर अशा पद्धतीने ही मनावरती खोलवर परिणाम करणारी अशी जशी खेळणी विकसित झालेली आहेत, तसंच मायादेवी देखील एखादा अतिप्रगत भक्त असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये देखील तेवढ्या सूक्ष्म स्तरावरच अशा अडचणी निर्माण करतात किंवा अशा प्रकारची प्रलोभनं निर्माण करतात, की जेणेकरून ती त्या व्यक्तीची एकतर परीक्षाच असते ऍक्च्युली, परंतु त्या ह्याच्यामध्ये जर दृढ निश्चय नसेल तर ती व्यक्ती ही त्या मार्गावरनं भरकटली जाऊ शकते. आणि सगळ्यात मोठं जे खेळणं आहे तर ते कितीही सापशिडी सारखं अगदी 99 घरापर्यंत गेलं, परंतु तिथे काही चूक झाली की परत खूप खाली त्याचं यावं लागतं. तर त्याच पद्धतीने अहंकार हे असं एक साधन मायादेवी वापरतात, की त्या स्तरावरती एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये
त्या स्तरावरती परीक्षा घेतली जाते आणि अहंकार थोडा जरी असेल तरी पतन होण्याचे शक्यता ही नाकारता येत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या सावधतेचा इशारा या वाक्यातून आपल्याला कळतो. म्हणजे आपण भरत महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो की भरत महाराज खरं तर खूप छान भक्त होते, परंतु ते देखील त्या हरणाच्या मायाजालामध्ये किंवा हरणाच्या स्वरूपामध्ये मायादेवीनी जे खेळणं पुढं केलं, तर त्या प्रलोभनाला ते एका दृष्टीने बळी पडले आणि त्या हरणाचं चिंतन करतच त्यांनी देहत्याग केला आणि ज्याचा परिणाम म्हणून त्यांना हरणाचंच जीवन पुढचं प्राप्त झालं. आणि नंतर आपल्याला माहितीये की जडभरत म्हणून आले आणि नंतर ते मात्र भक्ती मार्गावरती दृढ निश्चयी झाले. तर भरत महाराज दृढ निश्चयी नव्हते का? तर नक्कीच होते. पण मग इथे काय अडथळा निर्माण झाला की त्यांनी कुठला संघ घेतला नाही, ते एकटे जंगलामध्ये गेले. तर हे खूप महत्वाचे की आपल्या स्वतःच्या निश्चयावरती खर तर एवढा विश्वास नसतो की आपण दृढ निश्चयी आहोत असं आपण ठामपणे म्हणू नाही शकत. मग आपल्यासाठी आशेचा किरण काय आहे की आपण अगदी ठामपणे केव्हा म्हणू शकतो की नाही, मी या भक्ती मार्गावरून पतित होणं खूप कठीण आहे. तर कुठल्या एकच आपल्या जीवनामध्ये आशा आहे, ती म्हणजे भक्तांचा संग घेणं. मग भक्तांच्या संघामध्ये मात्र मायादेवी फारसं काही करू शकत नाही. जसं की आपण व्हॉट्सअपवरती अनेक व्हिडिओ पाहू शकतो की एखादा अगदी म्हणजे जंगलचा राजा आहे किंवा बिबट्या, वाघ यांसारखे जे काही अतिशय हिंस्त्र किंवा अतिशय शक्तिशाली जरी हे प्राणी असले तरी त्यांच्या ऑपोजिशन मध्ये जर साधे म्हणजे अगदी कुत्र्यांसारखे जरी, ज्याला आपण म्हणतो की ह्यांची शक्ती खूप कमी आहे, परंतु ते जर असे एकजुटीने असतील, अशी त्यांची झुंड असेल, तर ती कुत्री देखील अशा मोठ्या मोठ्या हिंस्र प्राण्याला अगदी सहज पळवून लावू शकतात. तर आपली शक्ती, आपला निश्चय खूप मोठा नाहीये नक्कीच, परंतु आपण भक्तांच्या संघामध्ये आहोत आणि मग या भक्तांच्या संघामधली जी साखळी आहे ती तोडणं मात्र मायादेवींना खूप कठीण जातं. म्हणून आपला हा आशेचा खूप मोठा किरण आहे आणि श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे एकत्र येऊन संकीर्तन करायला सांगितलेलं आहे, तर या आणि सगळ्या ज्या दिनचर्या आपल्याला ठरवून दिलेल्या आहेत की एकत्रित येऊन मॉर्निंग प्रोग्राम करणं, तर अशा पद्धतीचे किंवा उत्सव साजरे करणं, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की भक्तांचा संघ घेतो आणि मग त्या भक्तांच्या संघामध्ये आपल्याला आपल्यापेक्षा निश्चयामध्ये दृढ असणारे व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतात आणि मग आपण त्यांचा आश्रय घेतला की मग ती ठिणगी, जसं आगीमध्ये एक लोखंडाचं एखादं शस्त्र किंवा एखादी सळई टाकली, तर ती लोखंडाची सळई थोड्या वेळाने काय होते की ती पण अशी आगीचा गोळा असल्याचा आपल्याला भास होतो. तसं आपल्या जीवनामध्ये देखील आपण जरी त्या लोखंडाच्या सळईप्रमाणे असलो, परंतु आपण अशा भक्तांच्या संघामध्ये जर आलो तर आपलं स्वरूप देखील त्या अग्नीप्रमाणे होऊ शकतं. महाराज अजून एक खूप छान सांगतात. ते काय म्हणतात की ज्या ज्या वेळी आपण आपली दैवी प्रवृत्ती उपयोगात आणण्याची निवड करतो, त्या त्यावेळी आपला आध्यात्मिक निर्धार हा भक्कम होतो. म्हणजे आपल्यामध्ये जे डिवाइन पॉवर आहे, की जी दैवी प्रवृत्ती आहे, तर ती उपयोगात आणण्याचा आपण निवड किंवा एक्सरसाइज करतो, थोडक्यात की सराव करतो आपण. तर त्या वेळी आपण आपला आध्यात्मिक निर्धार आपला भक्कम होतो आणि या उलट ज्या ज्या वेळी आपण आपल्या अनिष्ट प्रवृत्तीची सेवा करण्याची निवड करतो, तेव्हा आपला तोच निर्धार कमकुवत होतो आणि मग तीच
जी निश्चितता आहे, जी कदाचित आपल्याला सुरुवातीला सात्विक वाटत असेल, तर ती राजसिक तामसिक या स्वरूपाकडं त्याचं म्हणजे परावर्तित होऊ शकते, जर आपण आपल्यातल्या अनिष्ट प्रवृत्तीची सेवा करण्याचं निवड केली तर. म्हणजे आपल्या मनामध्ये जसं म्हणतात ना, की पूर्वी दैवी गुण किंवा आसुरी शक्ती ह्या भिन्न होत्या, परंतु आत्ताच्या युगामध्ये त्या आपल्यामध्येच आहेत. म्हणजे असुरांना असं काही आपण वेगळ्या स्वरूपामध्ये आपण नाही पाहू शकत, तर ते आपल्यामध्येच आहेत खरं तर. परंतु आपण चांगल्या, म्हणजे हे दोन्ही चांगला आणि वाईट कुत्रा हा आपल्या मनामध्ये भुंकत असतो, तर आपण कुठल्या कुत्र्याचं जास्त पोषण करतोय, तर त्यावरती आपली एकंदरीत आध्यात्मिक प्रगती अवलंबून राहणार आहे, किंवा भक्ती मार्गातला हा जी प्रगती आहे ती त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. तर जेव्हा आपण या वाईट प्रवृत्तींकडे लक्ष देतो आणि त्यांचा आपण ऐकतो, तेव्हा काय होतं, तर आपला हा निर्धार जो निश्चय आहे तो मात्र कमकुवत होतो. आता अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे काय, तर आपल्याला माहितीये अजामिळीचं उदाहरण आपण वारंवार आतापर्यंत खूप वेळा ऐकलंय, की कितीही चांगल्या सुसंस्कृत ब्राह्मण घरामधला हा तरुण व्यक्ती, जेव्हा त्याची श्रद्धा ही तितकीशी दृढ नव्हती किंवा निश्चय हा तितकासा दृढ नव्हता, तर त्यावेळी जे नेत्राच्या द्वारे अयोग्य अशा विषयांना तो बळी पडला आणि मग त्यांचे जीवन हे पूर्णपणे या तमो आणि रजोगुणामध्ये त्यांनी व्यतीत केलं. तर अजामिळचं हे उदाहरण आपल्याला या दृष्टीने फार महत्वाचं ठरतं, की तो अनिष्ट प्रवृत्तींना कशा पद्धतीने तो बळी पडला. तर या ह्याच्यामध्ये किंवा इव्हन सौंदर्य ऋषींचं पण उदाहरण आपण पाहू शकतो, की खूप दृढ तपश्चर्येने ते ते पाण्यामध्ये उभे होते, परंतु केवळ दोन माशांना एकत्र येताना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये कामप्रवृत्ती जागृत झाली. तर भक्ती मार्गावरून पतन होणं हे हे कधी शक्य आहे, तर जेव्हा आपण अशा इंद्रियाच्या विषयांना आपण बळी पडतो आणि अनिष्ट प्रवृत्तीची सेवा करण्याची निवड करतो, तेव्हा आपला हा निश्चय कमकुवत होतो आणि मग तोच रजोगुण आणि तमोगुणामध्ये परावर्तित होतो. तर आता ह्या अनिष्ट प्रवृत्तींना बळी पडतो म्हणजे काय, तर जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट ही श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून करायची आहे असं आपण म्हणतो, आणि ते करताना अगदी आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींचा जरी आपण त्याच्यामध्ये उपयोगात आणल्या तरी देखील ती एक सेवा घडते. परंतु आपल्यातले कितीही चांगले गुण आपण त्याचा वापर केला, परंतु श्रीकृष्णांना थोडस बाजूला ठेवून आपण मी आणि माझे हे जेव्हा आपण केंद्रस्थानी ठेवतो, तेव्हा आपण कितीही चांगल्या गुणांचा वापर केला तरी देखील आपण त्या मार्गावरून भ्रष्ट होतो. आता याच्यामध्ये सगळ्यात छान उदाहरण आपण कुणाचं घेऊ शकतो, तर कैकेयी मातेचं. तर श्री रामचंद्रांवरती अतिशय प्रेम करणारी त्यांची आई कैकेयी माता, तर कुठलाच विचार त्यांनी कधीही श्रीरामांना सोडून केला नाही. अगदी भरताना देखील, भरत महाराजांना देखील त्यांनी त्या दृष्टीने दुय्यम स्थान दिलं. तर एवढे ते श्रीराम त्यांना प्रिय होते. परंतु जेव्हा मंथरेद्वारे ह्या श्रीरामांचं केंद्रस्थान हे बाजूला झालं आणि तिथं मग त्यांना काय केंद्रस्थानी आल्या, की मी आणि माझा मुलगा म्हणजे भरत हे जेव्हा त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं, तेव्हा मग आपल्याला माहितीये सगळ्यांना की कशा पद्धतीने श्रीरामचंद्र यांना वनवास किंवा जे रामायण पुढं झालं, तर ते सगळं आपल्याला माहितीये. तर अशा पद्धतीच्या मंथरा ह्या आपल्या मनामध्येच खरं तर आहेत, की ज्या श्रीरामांना श्रीकृष्णांना दूर सारतात. आणि मग तिथं आपल्याला काय, तर मी आणि माझं
हे केंद्रस्थानी आणण्याचा तिथं प्रयत्न करतात. आणि हे जेव्हा होतं तेव्हा मग आपण अनिष्ट प्रवृत्तींना बळी पडतो आणि मग त्या ठिकाणी आपला हा निश्चय हा कमकुवत होतो. चौथं एक खूप छान कोट महाराज सांगतात की प्रत्यक्षात आश्रय घेणे म्हणजे श्रीकृष्ण मी तुमचा आहे, माझ्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे तुम्ही जाणता, मी नाही. आणि मग आयुष्यात जे काही होईल ते आपण त्यांची कृपा म्हणून स्वीकारतो आणि पूर्ण निर्धाराने आणि उत्साहाने पुढे जात राहतो. तर हे किती छान आहे की श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवायचं. आता मगाशी जे सांगितलं की आपण बाजूला केलं की रजोगुण आणि तमोगुण आला, परंतु आपल्याला आता परत काय करायचंय की आपल्याला श्रीकृष्णांनाच केंद्रस्थानी ठेवायचंय. आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांचाच आश्रय घेतो. आता ह्याचं खूप छान उदाहरण म्हणजे काय, तर पांडव आणि कुंती महाराणी त्यांच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण स्वतः तिथं उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये अनेकानेक दुःख, अनेकानेक संकट त्यांच्या आयुष्यामध्ये आली. आणि अगदी म्हणजे लहानपणापासनं त्यांना या हेवा दाव्यांच्या लढाईमध्ये अगदी मृत्यूसारख्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. द्रौपदीला त्यांच्या चारित्र्यावरती आघात हल्ला झाला. तर अशा पद्धतीने म्हणजे सर्व दिशांनी खर तर एक प्रकारचे हल्ले पांडव, कुंती महाराणी, द्रौपदी यांच्या जीवनामध्ये घडलेले आपण पाहू शकतो. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी काय केलं की श्रीकृष्णांना म्हणजे श्रीकृष्णांची शरण घेतली त्यांनी आणि श्रीकृष्णांचा आश्रय घेतल्यामुळं त्यांना कितीही संकट आली तरी ते डळमळले नाही आणि केवळ श्रीकृष्ण तुम्ही काय म्हणता आहात, तुमचं काय म्हणणं आहे, या परिस्थितीमध्ये आम्ही काय करणं योग्य आहे, असं त्यांनी प्रत्येक वेळेस भगवंतांचा सल्ला घेतला. अगदी आपण भगवद्गीताच पाहत आहोत तर अर्जुनाने खरं तर इथं आश्रय घेतलेला आहे श्रीकृष्णांचा आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला अशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे. तर प्रत्येक संकटाच्या क्षणी असू देत किंवा सुखाच्या क्षणी असू देत ते श्रीकृष्णांना कधीच विसरले नाहीत आणि त्यामुळं पूर्ण निर्धाराने आणि उत्साहाने ते पुढे जात राहिले. आणि इतके निर्धाराने ते किंवा उत्साहाने ते पुढे जात राहिले की अगदी कुरुक्षेत्रामध्ये स्वतःच्या स्वकीयांच्या बरोबर युद्ध करणं हे त्यांना भाग पडलं आणि त्यांनी ते तेवढ्याच उत्साहाने आणि पूर्ण निर्धाराने ते युद्ध केलेलं. तर जेव्हा आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा मग आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली, म्हणजे आपल्याला आजूबाजूचे लोक सांगतात ना, अरे तुम्ही तर देवाचं एवढं करता परंतु तुमच्या आयुष्यात किती दुःख आहे, त्यापेक्षा हे लोक बघा की किती स्वतः एन्जॉय करतायत आणि त्यांच्या आयुष्यात कसलंच दुःख नाहीये त्या मानानं. तर असं जेव्हा आजूबाजूचे लोक सांगतात त्यावेळी आपण थोडस डळमळीत होऊ शकतो आपला दृढ निश्चय. परंतु हे जर आपण उदाहरण लक्षात ठेवलं पांडवांचं, कुंती महाराणींचं किंवा भागवतम मधली जी भक्तांची उदाहरण लक्षात ठेवली की कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी श्रीकृष्णांचा आश्रय घेतलेला आहे, तेव्हा मग आपल्याला लक्षात येतं की श्रीकृष्णांच्या चरण कमळांशिवाय आपल्याला कुठलाच पर्याय नाही. आणि मग जेव्हा आपण त्या स्तरावरचा दृढ निश्चय आत्मसात करतो तेव्हा आपल्या आयुष्यात आलेली दुःख, संकट जरी असतील किंवा अतिसुख जरी असलं तरी देखील आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्थितप्रज्ञ किंवा अविचलित राहू शकतो. आणि जसं की समुद्र कितीही नदींचा प्रवाह आला तरी त्याचा तो अथांगपणा किंवा तो एक सखोलपणा आहे, आणि एका दृष्टीने एक तो शांतपणा आहे, तो कधीच तो विचलित होत नाही. तर ती अवस्था आपल्याला जर आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवण्याचं कधीच विसरलो नाही तर नक्की येऊ शकते. श्रील प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये देखील अशाच प्रकारचे अनेक चढ उतार आलेले आहेत, परंतु ते
भगवंतांप्रती, भगवंतांच्या म्हणजे गुरूंच्या शब्दांवरती त्यांचा इतका विश्वास होता आणि केवळ त्या विश्वासामुळं खरं तर ते दृढनिश्चयी राहू शकले आणि ते कुठल्याच प्रलोभनांना बळी पडले नाही. म्हणजे जसं की अमेरिकेत गेले आणि तिथं तर म्हणजे अमेरिकन चा जीवनाचा स्तर जो आहे तो भारतीय स्तरापेक्षा कितीतरी उंच असा आहे भौतिकतेच्या दृष्टीने. परंतु तिथल्या भौतिकतेमुळं ते कधीच स्वतःच्या जे काही निश्चय घेऊन आलेले की मला भागवतम भगवद्गीता यांचा प्रचार करायचा आहे, तर या त्यांच्या ध्येयापासून ते कधीच विचलित झाले नाही. अशा प्रलोभनांना बळी पडले नाही. त्यांनी स्वतःचं भारतीयत्व किंवा एक वैष्णव गुण हे कुठंच त्यांनी तिथं तडजोड केलेली नाही. की जसं की एक त्यांना तिथं एक गुरुबंधू भेटलेले असतात की इथल्या लाईफस्टाईल प्रमाणे कसा आपला पेहराव असला पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात की इथे मी अमेरिकेच्या लोकांकडून काही घ्यायला आलेलो नाहीये, तर अमेरिकेच्या लोकांना मी देण्यासाठी आलेले. तर ही भूमिका प्रभुपादांची होती. त्यामुळे ते कुठल्याही संकटांना देखील बळी पडले नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने कुठल्याही स्तरातील जीवात्मा असू देत, त्यांच्या दृष्टीने एकच गोष्ट त्यांना माहिती होती की हा जीवात्मा हा या भौतिक जगामध्ये अडकून पडलेला आहे, की जे जग जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 भवरोगांनी ग्रासलेला आहे. आणि या म्हणजे भवरोगांनी ग्रासलेल्या या भौतिक जगातून मला या व्यक्तीला मदत करायची आहे आणि मला श्री चैतन्य महाप्रभूंचा हा हरिनामाचा हा प्रत्येकाला द्यायचा आणि त्या दृष्टीवरती ते पूर्णपणे एकाग्रचित्त होते. म्हणून ते कुठल्याच गोष्टींना त्यांचा आयुष्यामध्ये असा फाटा फुटलेला नाही. आणि आता श्रील प्रभुपादांचंच म्हणजे आपले ते पूर्वज आहेत, त्यामुळं त्यांच्याच घराण्यामध्ये आपलं आता काय कर्तव्य आहे, तर आपण श्रील प्रभुपादांच्या सैन्यामधले सैनिक आहोत की जे 24/7 हे ऑन ड्युटी आहोत. म्हणजे आपण एक कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून आपली खरं तर भूमिका आहे. आणि आपण मिशन, आपलं एक मिशन आहे की काय मिशन आहे की कृष्ण भावनामृतचा स्वतः अवलंबन त्याचं करायचं. कृष्ण भावनामृत मधले जे काही तत्व आपल्याला मिळालेली आहेत त्यांचं अवलंबन करायचं आणि त्या गोष्टीचा म्हणजेच कृष्ण भावनेचा प्रचार करायचा. हे आपल्या समोर एक मोठं मिशन किंवा ध्येय श्रील प्रभुपादांनी ठेवलेलं आहे आणि ते आपण स्वीकारलेले. तर त्या दृष्टीने साधना आणि सेवा आणि प्रचार या 3 गोष्टींना आपण सतत केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे. जर आपण साधना, सेवा आणि प्रचार हे भक्तांच्या संघामध्ये करत असू तर निश्चितपणे आपल्याला जसं की मुंबईमध्ये लोकल ट्रेनचा प्रवास करताना आपल्याला बाकी काहीच करावं लागत नाही, फक्त त्या गर्दीमध्ये उभं राहायला लागतं आणि मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणजे तिथून बरोबर ते स्टेशन आलं की फक्त तिथे जाऊन उभं राहायचंय. आपल्याला फार काही अगदी चढ उतार किंवा खूप काही मेहनत करण्याची गरज नाहीये. तर आपण केवळ काय करायचंय, साधना करायची आहे, सेवा करायचंय आणि जो आपल्याला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात प्रचार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं कुणाच्या भक्तांच्या संघामध्ये करायचंय. जर आपण हे करू शकलो तर नक्कीच आपण हे जे रजोगुणी निश्चय किंवा तमोगुणी जो निश्चय आहे की ज्याच्यामध्ये तमोगुणी निश्चयामध्ये सांगितले की अतिनिद्रा किंवा भय, शोक, विषाद, मोह ह्या कुठल्याच गोष्टी आपल्याला स्पर्श करू शकणार नाहीत. कारण जर श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये आहेत तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची भीती असण्याचं कारणच नाही. कुठल्याही गोष्टीमुळे आपण विचलित किंवा दुःख करण्याचं कारण नाही. आणि श्रीकृष्णच जर असतील तर साक्षात सूर्य असताना तिथं मोह किंवा मायेचा अंधकार असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे आपण फक्त एवढंच करायचं, एवढं सोपं करून खरं तर आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिलेले आहे.
की केवळ साधना करा, 4 नियमांचं पालन करा, जेवढ्या प्रमाणात शक्य तेवढी सेवा आणि प्रचार करा आणि भक्तांचा संग घ्या. एवढं सोपं आपलं आयुष्य केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण सहजपणे दृढ निश्चयी, जरी आपली क्षमता नसली तरी देखील आपण ते ध्येय मात्र गाठू शकतो. तर अशा पद्धतीने रजोगुणी आणि तमोगुणी निश्चय याबद्दल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कोणाला काही शंका असतील तर विचारा, काही चुकलं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरी हा, अनम्यूट नव्हता तुमचं. हा, अनम्यूट नव्हतं. खूप छान लेक्चर झालं माताजी. तुम्ही दोन्ही श्लोकांचं खूप विवेचन केलं. हरी बोल. थँक्यू माताजी. चालेल. खूप नारद व्यास संवाद मी तिसऱ्यांदा ऐकते, त्याच्यामुळे तुमचा अगोदर आधीच प्रभूजींचं झालेला क्लास. तुमचं ऐकलं होतं हो आणि हो, परत नारद व्यास. बरोबर बरोबर. हरी बोल. चालेल, एंड करूया. उद्या परत 2 वाजता सुखाबद्दल आपण अशाच पद्धतीचं चर्चा करणार आहोत. 3 हरी बोल. प्रकारचे सुख. अनम्यूट होत नाही असं आलंय. हो का? अलका मध्ये अनम्यूट ऑल्सो ऑप्शन. कुणाचं आहे माताजी अनम्यूट होत नाही ते? दोघी जणांनी टाकले, पवित्रीला माताजी, हेरे माताजी, दोघी. कोणालाच होत नसेल कदाचित. ठीक आहे, रेकॉर्डिंग हो. स्टॉप करा तोपर्यंत. हा, याच्यात म्यूट ऑल येतंय पण अनम्यूटच मला होस्ट करता का नाही तर बघते मी.